हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण बॅच स्टार्ट केलेली आहे, रिपीटर बॅच स्टार्ट केलेली आहे. कशासाठी? आपली सप्टेंबर 25ची जी एक्झाम आहे त्यासाठी आपण 5 सब्जेक्टच्या बॅच स्टार्ट केलेल्या आहेत. तर मी काय म्हणतात तर रचना शरीर आणि क्रियाशरीरचा तो डेमो लेक्चर आहे. डेमो लेक्चरमध्ये मी काही नाही, ते फक्त हिंदीमध्ये मी याच्यासाठी घेतलेलं आहे की हिंदीमध्ये कशासाठी घेतलेलं आहे की इंट्रोडक्टरी लेक्चर होतं आणि जी बॅच आहे बॅचमध्ये जे मॉडर्न पार्ट आहे तो हिंदीमध्ये शिकवणार मी, कारण की मराठीमध्ये ऑलरेडी मी यूट्यूबवर अपलोड केलेलं आहे सर्व गोष्टी. लास्ट इयरचा सर्व एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता. ठीक आहे. आता राहिलं ज्यांना पेड बॅच पाहिजे, पेड बॅचमध्ये काय काय भेटणार आहे तुम्हाला सर्व पर्सनल गायडन्स भेटणार आहे, तुम्हाला सर्व नोट्स शेअर केल्या जातील. आता जेवढ्या पण लास्ट इयरचं एक सूचना, जेवढ्या पण लास्ट इयरच्या नोट्स होत्या त्या सर्व मी प्रायव्हेट केलेल्या आहेत, त्या सर्व पेड केलेल्या आहेत. आणि आता जेवढ्या जणांना फायदा घ्यायचा होता जवळपास खूप जणांनी ते नोट्स यूज केले, त्यांचा फायदा भेटला, त्यांचं आता पासआउट झाले. आता ज्या थोडंफार कमतरता होती त्या नोट्समध्ये काही एक्स्ट्रा ॲडिशन काही कमतरता मला वाटत असेल तर ते मी ॲड करून आलो आणि ते फक्त आता पेड मेंबरसाठीच राहणार आहे. ठीक आहे. बाकी तिच्यावर लेक्चर्स अवेलेबल आहे, तर कोणाला तुम्हाला लागत असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आपला हा नंबर आहे 95 29 11 70 48. याच्यावर तुम्हाला काहीतरी डाऊट असला, तुम्हाला नोट्स घ्यायचे असेल, काहीतरी घ्यायचं असेल, तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असेल, बॅच परचेस करायची असेल, मी या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता, SMS करू शकता, मेसेज करू शकता. मी तुम्हाला हे करेन किंवा तुम्ही कमेंटमधल्यापेक्षा मी याच्यावर मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला याच्यावर लगेच रिप्लाय भेटून देईल. ठीक आहे, चालते. आता आपण बघणार आहोत पदार्थ विज्ञान. तर ठीक आहे, तो कसं आहे, आता टाईम आहे 2 महिन्याचा. 2 महिन्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी कव्हर करायच्या आहेत, सिलेबस कव्हर करायचा आहे. तर सर्व गोष्टी फास्ट फॉरवर्डमध्ये चालतील. रिपीटर बॅच आहे तर रिपीटर बॅचच्या हिशोबाने चालतील. तुमच्या ज्या 2-3 मार्कांना सब्जेक्ट राहतो, कशामुळं थोड्या मिस्टेकनं सब्जेक्ट राहतो, तर ते सर्व काही राहणार नाही, ते सर्व व्यवस्थित पासिंग होईल. पासिंगची गॅरंटी मी घेतो तुमची, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही जसं मी म्हणतो तसं फॉलो करा, ज्या पद्धतीने मी सांगतो त्या पद्धतीने प्रिपेअर करा, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. नोट्स एकदम परफेक्ट येतात, नोट्स एकदम सफिशियंट येतात. राहिला पेपर 2चा विषय, पेपर 2च्या विषयामध्ये एक्स्ट्रा मला काही वाटणार आहे तर ते मी शिकवेल, तुम्हाला मी सांगेन. बुक रीड करायचं काही काम नाही, मी सांगतो, मी जेवढ्या नोट्स सांगतो ज्या पद्धतीने मी सांगतो तेवढ्यावरच करायचं, तेवढ्यावरच तुम्ही पासिंग नसाल. 2 महिने जर का तुम्ही बुक रीड करायला घेसाल, पदार्थ विज्ञानचं पुस्तक, पेपर 1 तुम्ही प्रोसेस करू शकता, पेपर 2 तुम्ही प्रोसेस करू शकणार ना. एवढा किचकट आहे, एवढा कन्फ्युजिंग आहे. तुम्ही जर का याआधी पदार्थ विज्ञान वाचलं नसेल, बरोबर स्टडी केला नसेल, तर पदार्थ विज्ञान पेपर 2ला हात लावायची गलती करू नका. कन्फ्यूज होसाल, पागल होसाल तुम्ही, लय तुम्हाला असं समजा कसं होईल कसं नाही, स्ट्रेस येऊन जाईल. त्याच्यामुळं मी सांगतो त्या पद्धतीने करा. मी तुम्हाला सगळं फिल्टर करून देतो, सर्व तुम्हाला जे कामाचं मटेरियल जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला मी 100 MCQ देणार आहोत. पेपर 1 पेपर 2 मध्ये असे 200 MCQ देणार आहोत, मोस्ट इम्पॉर्टंट, जे तुम्हाला ज्याच्यातूनच तुम्हाला क्वेश्चन येणार. 20-40 क्वेश्चन येतं तुम्हाला आरामात, तुमचे 20 ते 25 ते 30 पर्यंत MCQ तुमचे आरामात बरोबर येतील. आणि जे राहिले सुईले MCQ येतं ते आपण सिलेबसमध्ये कव्हर करू. ठीक आहे. तर तुमचा MCQचं पॉईंट परफेक्ट होईल, म्हणजे तुम्ही जे 2-3 मार्कांनी थेअरी पार्टमध्ये थोडंसं तुमचं कमी जास्त जरी झालं तरी तुम्हाला त्या सर्व गोष्टी शिकवल्या जातील. तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्या जातील, सर्व गोष्टी केल्या जातील. इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, फर्स्ट लेक्चर आहे, पेड बॅच आहे. तुम्हाला बॅच स्टार्ट झालेली आहे, 5 तारखेपासून बॅच स्टार्ट झालेली आहे. फर्स्टच लेक्चर झाले तर जास्त काही सिलेबस घेतलेला नाही. आत्ता पण वेळ आहे, तुम्हाला जर का सर्व गोष्टी पाहिजेत असतील, लाईव्ह लेक्चर येतं, रेकॉर्डेड लेक्चर तर मिक्स चालू आहे. जसं ज्या पद्धतीने तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीनं फ्लेक्झिबल गोष्टी चालू आहेत सर्व. ठीक आहे. तर जसं तुम्हाला जी गोष्टी नीट वाटलं, तुम्हाला रेकॉर्डमध्ये नाही समजा, एखादा टॉपिक आहे जे रेकॉर्डिंगमध्ये चांगला होईल, एखादा टॉपिक आहे जो डिस्कशनवाला आहे, जो रेकॉर्डिंगमध्ये चांगला होऊ शकतो, लाईव्हमध्ये चांगला होऊ शकतो, तर लाईव्हमध्ये चालू. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण सर्व गोष्टी करणार आहोत. चालते. तर आपण बघणार आहोत पदार्थाचं ब्लूप्रिंटनुसार आपण सिलेबस बघणार आहोत, काय आहे काय नाही. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत सिलेबस काय ब्लूप्रिंटनुसार कसं भेटायचे, काय भेटायचे पदार्थामध्ये. पेपर 1 पेपर 2, पेपर 1 100 मार्काचा, पेपर 2 100 मार्काचा थेअरी पेपर येतात, 100 मार्काचे आपले हे होतात, काय म्हणतात प्रॅक्टिकल पेपर होतात. टोटल 400 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे. हे सर्व तुम्हाला माहिती असेलच. ठीक आहे. ब्लूप्रिंटनुसार पेपर 1 मध्ये जे पहिला MCQ आहे ते आयुर्वेद निरूपणवर येते, दुसरा पदार्थ दर्शन निरूपणवर येते, तिसरा द्रव्यावर येते, चौथा गुणवर येते, 5वा कर्मवर येते, 6वा सामान्य विशेषावर येते, 7वा समवाय अभावावर येते आणि 8वा गुण किंवा कर्मवर MCQ येते. हे फिक्स येतं, याच पॅटर्नमध्ये क्वेश्चन येतात. तर तुम्ही बघितलं सिलेबसमध्ये तर टॉपिक कसं आहे, आयुर्वेद किंवा दर्शन, याच्यावर तुमचे 2 MCQ येतात, 1 LEQ येते. म्हणजे किती मार्काचं,
20 मार्क हे प्लस तुमचे MCQ मध्ये पण थोडे मार्क. तुम्ही जर का फक्त 80 मार्कापैकी 80 मार्कापैकी जर का तुम्ही हिशोब काढला तर 20, 10, 10 आणि 10 म्हणजे 20 मार्क तुमचे. 20 मार्क आयुर्वेद दर्शन निरूपणवर येतं. 20 मार्क तुमचे 15 मार्काचं तुमचं द्रव्य एक द्रव्य टॉपिक फक्त. पण 20 मार्काचा द्रव्य टॉपिकमध्ये काय येतं आपले सर्व पंचमहाभूत वगैरे येतं. ते सर्व त्याच्यातलं 1-2 महाभूत जे फिक्स क्वेश्चन येतं, फिक्स टॉपिक येतं. द्रव्याचं इंट्रोडक्शनवर एखादा MCQ येऊ शकतो. ठीक आहे, तर फिक्स टॉपिक येतं, सिंपल टॉपिक येतं आणि त्याच्यावर स्कोरिंग टॉपिक येतं. ठीक आहे, 15 मार्काचं वेटेज पण खूप आहे. नंतर गुणकर्म, याच्यावर गुणकर्मावर 2 MCQ म्हणजे 20 मार्काचं वेटेज इथे आहे. सामान्य विशेषवर 15 एकदम सिंपल क्वेश्चन 15 मार्काचं वेटेज आहे, 15 मार्काचं. ठीक आहे, तुम्ही इझिली पास करू शकता. इझिली गोष्टी का फक्त सर्व गोष्टी करणं, सर्व गोष्टी मॅनेज करणं, प्रॉपर वेळेत करणं, हे गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. प्रॅक्टिस व्यवस्थित करणं, सर्व गोष्टी रिकॉल करणं, याच्यात खूप साऱ्या माहितीच्या गोष्टी आहेत. सगळ्यात पेपर 1 तरी कम्पॅरेटिव्हली इझी आहे. पण जर का तुम्ही पेपर 2 कडे थोडंसं बघसाल, पेपर 2 मध्ये परीक्षाप्रमाणे, अंतर्देशप्रमाणे, अनुमानप्रमाणे, प्रत्यक्षप्रमाणे, युक्तीप्रमाणे, उपमानप्रमाणे, कार्यकारण सिद्धांत, त्याच्यात वेगवेगळे वाद येतात. पिलुपाकवाद आहे, परिणामवाद आहे, अनेकांतवाद आहे, सत्कार्यवाद आहे, असत्कार्यवाद आहे, त्यात सगळे वाद येतात. ठीक आहे, हा सगळा वादग्रस्त टॉपिक आहे. ठीक आहे, तर तुम्ही व्यवस्थित केलं नाही तर तुम्हाला कन्फ्युजन होईल, तुम्हाला काही लक्षात राहणार नाही. वेगवेगळ्या मुलींना कोणत्या शास्त्रानं कोणत्या काय कोणत्या दर्शनाने कोणतं युक्तिवाद मांडलं, कोणत्या आचार्याने कोणता मांडलं युक्तिवाद, फक्त चरकांनी मांडलेला आहे. ते सर्व गोष्टी तुम्हाला सर्व गोष्टी कशा दिली प्रत्यक्षवर, हे सर्व MCQ येतं. ठीक आहे, आता जर का वेटेज बघितलं, परीक्षा अंतर्देश प्रमाणावर 20 मार्काचं वेटेज आहे, प्रत्यक्ष प्रमाणावर फक्त प्रत्यक्ष प्रमाणावर 20 मार्काचं वेटेज आहे. ठीक आहे, अनुमान प्रमाणावर 20 मार्काचं वेटेज आहे, कार्यकारण सिद्धांतवर 15 मार्काचं वेटेज आहे. तुम्ही वेटेजच्या हिशोबाने बघसाल तर खूप वेटेज आहे. ठीक आहे, सिंपल टॉपिक येतं. फक्त विषय कसा आहे की कंटेंट खूप आहे, काय करायचं काय नाही करायचं ह्या गोष्टी तुम्हाला, आणि टाइम कमी आहे. आपल्याकडे 1.5 वर्ष आहे का, 1.5 वर्ष तुम्ही केला असाल, वेल अँड गुड, तुम्ही सर्व गोष्ट माहीत असतील तर चांगली गोष्ट आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा, सर्व गोष्टी रिवाईज करा. तुमचं जर का तुम्हाला सर्व गोष्टी येत जरी असतील तरी आता टाइम झाला भरपूर, माणूस विसरून जाते आपला माणसात. आणि सब्जेक्ट असे सब्जेक्ट येतं, वोलाटाईल सब्जेक्ट येते. तुम्ही तुम्हाला किती जरी वाचलं, किती जरी रीड केलं, पेपराच्या वरती एकदा लिहून घेतलं तेव्हा तुम्ही विसरून गेला असाल ते. ठीक आहे, पदार्थ पेपर मधात झाला होता, तुम्ही क्रियाच्या पेपरपर्यंत ते सगळं विसरून पण गेला असेल की पदार्थामध्ये आपण काय लिहिलं होतं काय नाही. इतका वोलाटाईल सब्जेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं सर्व गोष्टी प्रॉपर वेमध्ये फॉलो होतील, प्रॉपर वेमध्ये तुमचं सर्व रिवाईज केलं जाईल, प्रॉपर वेमध्ये सर्व गोष्टी प्रिपेअर करून घेतल्या जाते. हे सर्व सिलेबसबद्दल आहे, ब्लूप्रिंट हे मी दिलेलं नाही, NCICMचे ब्लूप्रिंट आहे. NCICMचे ब्लूप्रिंट फॉलो होते. पेपर जास्त अवघड काढत नाही, पेपर इझी येतो. फक्त टायमिंगमध्ये पूर्ण पेपर अटेम्प्ट करणं, इनफ क्वेश्चन प्रॅक्टिस, इनफ रिव्हिजन, आणि टाइम कमी आहे तर स्मार्ट वर्क करायला लागणार आहे, मेहनत घ्यायला लागणार आहे तुम्हाला. तुमच्यासोबत तुम्हाला काही डाऊट असले 24/7 तुम्ही केव्हा मेसेज करा, तुम्ही कधी मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देतो. तुमचं सर्व प्रॉब्लेमचे डाऊटचे सॉल्युशन होऊन जाते. ठीक आहे, जास्त स्टुडंट नसले काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही फक्त जॉईन करा. तुम्ही जॉईन केलं, तुम्ही पैसे पे केले तर तुमचं एकाही रुपयाचं नुकसान होऊ देणार नाही मी. तुम्हाला व्यवस्थित तुमचे मिनिमम 2 महिन्याच्या याच्यात व्यवस्थित तुमचं सब्जेक्ट पास करणं माझी जिम्मेदारी. ठीक आहे, बाकी तुम्हाला व्यवस्थित आवडत असेल, तुम्हाला माझे लास्ट इयरचे तुम्हाला डेमो बघायचे असतील, लास्ट इयरचे तुम्ही कोणते पण लेक्चर बघू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल येतात, प्लेलिस्ट तयार झालेल्या येतात. प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता, कोणतं पण लेक्चर बघू शकता उचलून. तुम्हाला नोट्सची क्वालिटी, टीचिंग क्वालिटी सर्व गोष्टी समज जाते. फक्त पेड बॅचमध्ये तुम्हाला फोकस स्टडी, तुमचं डेली टार्गेट, तुमच्या सर्व गोष्टी मॅनेजमेंट, तुमचे काय पर्सनल प्रॉब्लेम येतं, तुम्ही कुठं वीक पडतात तिथं तुम्हाला गायडन्स देणं, तुम्हाला सर्व गोष्टी सांगणं, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ठीक आहे, चालते. तर हे सर्व तुम्हाला बॅच परचेस करायचं असेल तुम्ही याच्यावर करू शकता. नोट्स परचेस करायचे असेल तर तरी मला याच्यावर मेसेज करा. तुम्हाला काय जरी डाऊट असेल याच्यावर मेसेज करा. फक्त मला तुमचं नाव घेऊ सांगा, किंवा तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला नोट्स पाहिजे, बॅच परचेस करायची, फर्स्ट इयर, सेकंड इयर, तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल, किंवा तुम्ही म्हणजे KT लागली असेल पण तुम्ही सेकंड इयरमध्ये गेला असाल, सेकंड इयरचे काही डाऊट असतील, लेक्चर विषयी बॅच रिलेटेड काही डाऊट असतील तर सर्व आपल्या सेकंड इयरचे पण बॅच स्टार्ट होणार आहेत. ठीक आहे, सर्व गोष्टी होतील. फक्त सध्या कसं आहे, सध्या रिपीटर बॅचवर फोकस आहे आपला. बाकी साईड बाय साईडमध्ये मला तुमचे वीकमध्ये 2 लेक्चर तुमचे सेकंड इयरचे पण येतील, ते पण आपण प्रोसेस स्टार्ट करू. जस्ट सेकंड इयर स्टार्ट झालं तर जम्प नाही करायचा, स्लोली आपण सगळ्या गोष्टी घेऊ. ठीक आहे, कसं आहे, घाई करून फायदा नाही.
तुम्हाला मी कंटेंट नेहमी मी कामाचा देणार आहो आणि तुमचे एकदम जेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त गरज असेल तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या प्रोव्हाइड होतील. ठीक आहे, चालते. तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तुम्हाला विचारा, बाकी बॅच जॉईन करायचं असेल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, भेटून नेक्स्ट लेक्चरमध्ये काही डाऊट असला विचारा.